गुड इव्हिनिंग एव्हरीवन. सो काल आपण सर्कल चॅप्टर चालू केलेला आहे आणि काही बेसिक कन्सेप्ट आपण काल पाहिल्या. त्यातल्या काही कन्सेप्ट आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेल्या होत्या. जसं की जर आपण परपेंडिक्युलर काढत असो सेंटर पासून कॉर्ड वरती, तर तो परपेंडिक्युलर त्या कॉर्डला बायसेक्ट करत असते. याचाच कॉन्व्हर्स जर आपण कॉर्डचा मिड पॉइंट सेंटरशी जोडला तर तो सेगमेंट परपेंडिक्युलर असतो कॉर्डशी. हे दोन महत्वाचे थेरम आपण पाहिले. त्यानंतर पाहिला, जर दोन कॉन्ग्रंट कॉर्ड सर्कलमध्ये असतील, म्हणजे समान लांबीच्या जर कॉर्ड आपल्याला सर्कलमध्ये मिळत असतील, याचा अर्थ ते दोन्हीही कॉर्ड सेंटर पासून इक्विडिस्टंट असतात, म्हणजे समान अंतरावरती असतात. समान अंतर हे कशावरून काढलं जातं, तर परपेंडिक्युलर ड्रॉ करून, सेंटर पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतरच आपल्याला समजेल की अंतर किती आहे. आणि याच्या उलटा थेरम असतो, जर दोन कॉर्ड इक्विडिस्टंट असतील, समान अंतरावर असतील फ्रॉम द सेंटर, तर आपण त्या कॉर्ड्सना कॉन्ग्रंट कॉर्ड सुद्धा म्हणू शकतो. हे दोन एकमेकांशी कॉन्व्हर्स आहेत. यानंतर आपण पुढे पाहिलं की सर्कल आपण किती काढू शकतो, हाऊ मेनी सर्कल्स वी कॅन ड्रॉ फ्रॉम 1 पॉइंट, 2 पॉइंट्स, 3 पॉइंट्स. तर आपल्याला असं निदर्शनामध्ये आलं की एका पॉइंट मधून आणि 2 पॉइंट मधून आपण इन्फिनिट नंबर ऑफ सर्कल्स ड्रॉ करू शकतो. एक पॉइंट असू दे किंवा 2 असू देत, तर त्याच्यामधून आपण इन्फिनिट नंबर ऑफ सर्कल्स आपण ड्रॉ करू शकतो. पण 3 पॉइंटच्या बाबतीमध्ये 2 लाईन्स महत्वाच्या आहेत. 3 पॉइंट जर नॉन कोलिनियर असतील, म्हणजे एका रेषेमध्ये नसतील, तर आपण एक युनिक सर्कल ड्रॉ करू शकतो. एका रेषेमध्ये जर 3 पॉइंट्स नसतील, तर आपण त्याचा ट्रायंगल तयार करू शकतो आणि त्या ट्रायंगलला एक सर्कल ड्रॉ करू शकतो, जो की सर्कल असेल त्या तिन्ही पॉइंट मधून जाणारा. पण जर ते 3 पॉइंट एक रेषीय असतील, म्हणजे कोलिनियर असतील, तर मात्र आपण सर्कलच ड्रॉ करू शकणार नाही. वी कॅन नॉट ड्रॉ अ सर्कल फ्रॉम 3 कोलिनियर पॉइंट्स. आपण 3 कोलिनियर पॉइंट्स मधून जाणारं सर्कल ड्रॉ करू शकत नाही. हे सर्व मुद्दे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिले. आता आपण या वर्षीच्या फर्स्ट सेक्शन मध्ये आलेलो आहे, ज्याच्यामध्ये आपण 2 टर्म्स शिकणार आहे. प्रोबॅबली तुम्हाला ह्या टर्म्स अगोदरही माहिती असतील, पण आता मात्र याच्या वर्षी आपल्याला अधिक आणि ऍडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर त्या टर्म्स आहेत सेकंड आणि टँजंट. तर सेकंड आणि टँजंट हे जे 2 टर्म आहेत, हे नेमके सर्कलला कसे असतात, कसे तयार होतात, हे आपण सुरुवातीला पाहणार आहे. आणि लेक्चरच्या महत्वाच्या पार्ट मध्ये आपण पाहणार आहे की थेरम आहे तो टँजंट थेरम नावाचा थेरम आपण पाहणार आहे ह्या लेक्चर मध्ये. ओके, तर सुरुवातीला आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय सेकंड अँड टँजंट. तर सेकंड अँड टँजंट ही महत्वाची म्हणजे एक लाईन असतात. सेकंड आणि टँजंट ही लाईन आहे, पण ह्या दोघांना सोबत का म्हणलेलं आहे, तर ह्या दोघांमध्ये एक छोटासा फरक आहे. सेकंड अँड टँजंट मध्ये जास्त फरक नाहीये, पण तो थोडा सुद्धा फरक जास्त असणार आहे. कसा आहे बघा, जर एखादं सर्कल माझ्याकडे असेल, तर आपल्याला माहिती आहे मी त्याच्यामध्ये काय काढू शकतो, कॉर्ड ड्रॉ करू शकतो. मी काय करू शकतो असतो, कॉर्ड ड्रॉ करू शकतो असतो. पण ही कॉर्ड काय असते, हा कॉर्ड ही एक सेगमेंट असते, जी मी सर्कल मधले 2 पॉइंट जोडून ड्रॉ केलेली असते. सर्कल मधली
मी 2 पॉइंट जोडून तो सेगमेंट असतो. पण काय होईल जर मी ती लाईन बघा, जर काय होईल जर मी ती लाईन सॉरी तो सेगमेंट लाईन मध्ये कन्वर्ट केला, जर तो सेगमेंट मी लाईन मध्ये कन्वर्ट केला म्हणजे असा केला, तर ती आता सेगमेंट राहिली नाहीये, ती आता लाईन झालेली आहे. तर ह्या लाईनला आपण काय म्हणतो आता, सेकंड म्हणतो. म्हणजे थोडं थोडं तुमच्या लक्षात आलं असेल, हे सेकंड आणि कॉर्ड हे ऍक्च्युली सेमच आहे, बट ह्याच्यामध्ये फक्त एवढाच फरक आहे, सेकंड ही लाईन असते, सेकंड ही काय आहे, लाईन आहे जी दोन्ही बाजूनी वाढणार आहे इन्फिनिटली, बट कॉर्ड मात्र आपली दोन पॉइंटला जोडणारा सेगमेंट होता, तो आता लाईन झालेला आहे इन केस ऑफ सेकंड. तर सेकंडची व्याख्या आपण कशी करू शकतो, तर एक लाईन आहे, अ लाईन विच इंटरसेक्ट्स अ सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये जर ती इंटरसेक्ट करून जात असेल, बघा दोन डिस्टिंक्ट पॉइंट ह्या शब्दाला खूप अर्थ आहे, दोन वेगवेगळे पॉइंट्स आपल्याला हवेत, जसं की इथं होतंय ए आणि बी, हे दोन पॉइंटला ही लाईन यल ही काय होते, इंटरसेक्ट करून जाते, म्हणून ह्याला आपण काय म्हणतोय, लाईन यल इज अ सेकंड, ही काय आहे, सेकंड असणार आहे. समजते, खूप सोपं आहे. सेकंड म्हणजे काय, जी दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होती अशी लाईन आपण सेकंड म्हणतो. मग म्हणाल आता मग टँजंट म्हणजे काय, तर आता टँजंट काढण्यासाठी मला एक ह्याच्यामध्ये तुम्हाला सिम्युलेशन करून दाखवलं पाहिजे. जर मी ही जी माझी लाईन आहे बघा, ही जी लाईन आहे, ही माझी जी लाईन आहे, ही लाईन मी काय करतो, आता मी हलवतो त्यांना, डिस्प्लेस करतो त्याला. मी आता इकडच्या बाजूला पण घेऊन जाऊ शकतो लाईन आणि इकडच्या बाजूला पण घेऊन जाऊ शकतो, पण मी घेऊन जाताना ती लाईन पहिल्या लाईनला माझी ही जी पहिली लाईन आहे ए बी, त्या लाईनला मी पॅरललच ठेवणार आहे, मी तिरकी नाही करणार, म्हणजे अशी करून घेऊन जाणार नाहीये, मी त्याला पॅरललच ठेवणार आहे आणि पॅरललच वर खाली त्या लाईनला मी डिस्प्लेस करणार आहे. म्हणजे काय, तर अशा प्रकारे मी त्याला पुढे मागे करणार आहे. पण आता कोणत्या डायरेक्शन मध्ये, मी दोन्ही डायरेक्शन मध्ये जाऊ शकतो, मी काय करतो, खालच्या डायरेक्शन मध्ये घेऊन चाललो, तर मी ही लाईन काय होते बघा, ही अशी 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 करत 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 मी हे दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स एका वेळी काय होतात, तर एक अशी वेळ येते, एक अशी वेळ येते, ज्यावेळी तो एकच पॉइंट असतो, त्या सर्कलवरचा एकच पॉइंट असतो जो इथं असणार आहे, समजा हा पॉइंट पी आहे. तर ज्यावेळी ती सेकंड म्हणजे खाली 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 आणत ज्यावेळी एकाच पॉइंटला कट झाली, त्या सर्कलवरचा एकच झाला, त्या दोन पॉइंट एकच पॉइंट झाला, त्यावेळी ती लाईन काय झाली, माझी टँजंट म्हणून ओळखली जाते. त्यावेळी ती लाईन काय झाली, टँजंट झाली, त्यावेळी ती लाईन काय झाली, टँजंट झाली. ह्याला दुसऱ्या भाषेत असं पण म्हणता येईल आपल्याला, जर मी अशा पॅरलल लाईन्स काढत गेलो, मल्टिपल मी पॅरलल लाईन काढत गेलो, अशा पॅरलल लाईन काढत गेलो, तर एक वेळ अशी येईल की तिथं फक्त एकच पॉइंट राहील जो इंटरसेक्ट होईल. असं का म्हणतोय, जर मी वरून असे परपेंडिक्युलर सेगमेंट काढत आलोय, जसं मी कॉर्डला काढतोय, राईट, कॉर्डला काय होत असते, वरून टाकलेला, सेंटर वरून टाकलेला सेगमेंट काय असतो, परपेंडिक्युलर. जर आपण काढला सेगमेंट सेंटर वरून काढलेला परपेंडिक्युलर, तो काय राहणार आहे, प्रत्येकाला परपेंडिक्युलरच राहणार आहे, प्रत्येकाला परपेंडिक्युलर राहणार आहे. असं ज्यावेळी माझ्याकडे ही टँजंट येणार आहे, ही टँजंट ज्यावेळी येणार आहे, त्यावेळी सुद्धा ही लाईन काय असणार आहे, परपेंडिक्युलरच असणार आहे, कारण तीच लाईन आहे, फक्त मी काय केलेलं आहे, दोन पॉइंटच्या ऐवजी एक पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलेली आहे. इथं फक्त दोन पॉइंट होते, आता फक्त एक झाली, त्यामुळे ह्या कॉर्डला आपण टँजंट मध्ये कसं कन्वर्ट केलं, पहिला कॉर्डची तर सेकंड झाली, आणि ती सेकंड आपण अशी 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 दोन पॉइंट करत 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 खाली आणली सर्कलच्या, आणि एकाच पॉइंट मध्ये ज्यावेळी इंटरसेक्ट केली त्यावेळी ती टँजंट झाली, पण त्याची प्रॉपर्टी चेंज झाली नाही. का चेंज झाली नाही, तर इथं जो पी पॉइंट आहे, तो पी पॉइंट वरून जर मी सेंटरची लाईन कनेक्ट केली, तर तो सुद्धा परपेंडिक्युलरच येतो, तो सुद्धा परपेंडिक्युलरच येणार आहे. ठीक आहे, कारण तोच तो पॉइंट आहे जो पॉइंट आपण पुढे जाऊन कनेक्ट केलेला आहे लाईन यलचा. तर समजते, तर याच्यामध्ये दोन गोष्टी समजल्या आपल्याला, एक म्हणजे सेकंड ही असते ती टू डिफरंट लाईन मध्ये, म्हणजे जसं की तर लाईन यल आहे किंवा लाईन यम, ह्या दोन्ही काय आहेत, सेकंड आहेत, पण लाईन यन ही मात्र काय आहे, टँजंट आहे, कारण ही एकाच
पॉइंट मध्ये टच करते. इंटरसेक्ट म्हणायचं नाही, याला टच करून जाते म्हणायचं. तर ह्याची व्याख्या कशी होईल? अ लाईन विच टचेस द सर्कल ओनली इन वन पॉइंट. एकाच पॉइंट मध्ये जी लाईन टच करून जाते त्याला आपण काय म्हणतो? टँजंट म्हणतो. आणि ही टँजंट काय असते? सेंटरवरून ज्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला जर आपण जोडली, म्हणजे पी ला जर जोडली, तर तो काय असतो? परपेंडिक्युलर असतो. आता हा जो परपेंडिक्युलर असतो यालाच आपण टँजंट थिअरम असं म्हणतो. आता ही परपेंडिक्युलर असते ही आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आपल्या नेक्स्ट आणि फर्स्ट थिअरम ऑफ द चॅप्टर, टँजंट थिअरम. खूप महत्वाचा थिअरम आहे. 100% प्रोबॅबिलिटी आहे याची विचारण्याची. टँजंट थिअरम विचारलाच जातो. तर आता आपल्याला तो थिअरम प्रूव्ह करायचा आहे. बिफोर दॅट परत एकदा आपण ह्या टँजंट आणि सेकंडचे आपण डेफिनेशन्स लिहूया आणि मग आपण आपल्या थिअरम कडे जाऊया. अ लाईन विच touches the circle in only one point is called tangent of the circle. Line N is tangent at point of contact म्हणायचं. कशाला? त्या पॉइंटला, पॉइंट पी ला काय म्हणायचं? ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कारण एकाच पॉइंट मध्ये टच होते म्हटल्यानंतर तो पॉइंट पण महत्वाचा असणार आहे. तर ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पी. तर सेकंड जी आहे ती अदर हँड मध्ये काय होते? लाईन विच इंटरसेक्ट. ही मात्र काय होते? इंटरसेक्ट होते, आर पार जाते ना, म्हणून आपण याला इंटरसेक्ट द सर्कल in two distinct points is called secant. So line L is secant intersecting circle at point A and B. ओके, हे झालेलं आहे आपलं कव्हर. आता आपण नेक्स्ट आपला जो थेरम आहे तिकडे जाऊया. आता हा थेरम काय आहे समजला प्रत्येकाला. तर थेरम काय आहे? टँजंट थेरम. तर ही सेकंड ज्यावेळी टँजंट होत होती त्यावेळी त्याची प्रॉपर्टी सोबतच घेऊन आली. कोणती? तर जो परपेंडिक्युलर आहे तो. आणि शेवटी काय झालं? तो जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तोच राहिला होता फक्त. कारण तो पॉइंट परपेंडिक्युलर वाला पॉइंट आहे तोच फक्त त्या सर्कलवरचा राहिला. कारण ती लाईन पॅरल पॅरल होत गेली. राईट, पॅरल होत असल्यामुळे आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डिंग अँगल काय असणार आहे? सगळे 90 अंशाचे असणार आहेत. त्यामुळे हा सुद्धा 90 अंशाचाच कोन इथे करणार आहे. हे आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे कसं झालं? बाय आपण एक्सपेरिमेंटनं प्रूव्ह केलं, बट बाय थिअरी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की तो सुद्धा 90 अंशाचा कोन तिथं करतोय ऍट पॉइंट पी. ठीक आहे. तर टँजंट थिअरमचं स्टेटमेंट बघूया आपण. टँजंट थिअरम, टँजंट थिअरम हा इनडायरेक्ट प्रूफनी प्रूव्ह केलेला आहे. इनडायरेक्ट प्रूफनी प्रूव्ह केलेला आहे. या थिअरमचं स्टेटमेंट बघूया. थिअरमचं स्टेटमेंटनी तुम्हाला आणखीन गोष्टी क्लिअर होतील, नेमका थिअरम काय सांगतो. टँजंट at any point of circle is perpendicular
टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर मी पुन्हा सर्कल ड्रॉ करतो, मग समजेल आपल्याला. तर समजा हे सर्कल आपल्याला एका पॉइंट मध्ये टँजंट देत आहे. टँजंट आपण अशी उभी काढूया. ठीक आहे. तर ज्या पॉइंट मध्ये तो कट करतोय त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. हा समजा सेंटर आहे ओ. तर आपल्याला थेरम काय सांगतो, ज्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये ती टच होते तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि जर ओ जोडला, तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जर ओ जोडला म्हणजे जी ती रेडियस तयार झाली, ती रेडियस काय आहे, तर ती रेडियस परपेंडिक्युलर असणार आहे त्या टँजंटला. काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. हे आपल्याला हा थेरम सांगतो. समजतंय? रेडियस जर त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला जोडली तर तिथं परपेंडिक्युलर होतो. म्हणजे रेडियस आणि टँजंट ऍट पॉइंट पी, रेडियस आणि टँजंट ऍट पॉइंट पी ऑफ एल, म्हणजे एल पॉइंट पी काय आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. जिथं ती टँजंट क्लिक होते, जिथं ती कॉन्टॅक्ट टच होऊन जाते, तिथं आपल्याला काय होते, 90 अंशाचा कोन तयार करून जाते. हे आपल्याला टँजंट थेरम सांगतो. खूप सोपं आहे. आता याला प्रूव्ह करताना आपण काय करतोय, प्रूव्ह करताना आपण याला इनडायरेक्ट प्रूफ नाही करतो. आता गिवन काय काय आहे पटकन लिहूया. लाईन यल इज अ टँजंट, तर जे माहिती आहे ते लिहायचं. लाईन यल इज अ टँजंट टू द सर्कल with center O at the point of contact P. ठीक आहे. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचंय, लाईन यल जी आहे ही परपेंडिक्युलर आहे सेगमेंट ओपी ला, म्हणजे रेडियस ऍट पॉइंट पी. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. ह्याच्यामध्ये आता प्रूफ, आता हे प्रूफ जे आहे ते इनडायरेक्ट आहे. प्रूफ जे आहे ते इनडायरेक्ट प्रूफ आहे. पहिल्यांदाच आपण सांगूया, दिस प्रूफ इज इनडायरेक्ट प्रूफ. दिस इज an indirect proof. आता इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय हो, तर आपल्याला जे प्रूव्ह करायचं असतं ते आपण पहिल्यांदा अज्युम करतो की ते रॉंग आहे. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, लाईन यल इज परपेंडिक्युलर टू ओपी. म्हणजे आपण काय करतो, तेच पहिल्यांदा सांगतो की अरे हे चुकीचं आहे. मग ठीक आहे, तसं सांगा. लेट अस अज्युम, let us assume that line L is not perpendicular to segment OP. सेगमेंट ओपी ला लाईन एल ही परपेंडिक्युलर नाही, हे आपण अज्युम केलं. जर आता नसेल, तर परपेंडिक्युलर ती लाईन नसेल, आता आपण नाही म्हणून आता अज्युम केलं. आता पुढची चर्चा सगळी त्याच्यावर असणार. म्हणजे आता आपण म्हणतोय की ही परपेंडिक्युलर नाही. परपेंडिक्युलर नाही तर मग परपेंडिक्युलर काढूया. बरोबर आहे, परपेंडिक्युलर नाही तर मग परपेंडिक्युलर काढूया. आता मी तीच आकृती काढतोय फक्त. आता मी काय चेंज करतोय, फक्त मी आता काय ठरवलंय की आता ही सांगितलंय की आपल्याला परपेंडिक्युलर नाही म्हणून, आम्हाला सांगितलं की ही परपेंडिक्युलर नाही म्हणून. मग काय केलं पाहिजे, परपेंडिक्युलर काढली पाहिजे. काय केलं पाहिजे, परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ केला पाहिजे. मग परपेंडिक्युलर काढूया. पहिल्यांदा म्हणतायत की परपेंडिक्युलर नाहीये, मग अशी असेल कशी तर, राईट, अशी कुठेतरी तिरकी इकडेच्या बाजूला असेल ना. परपेंडिक्युलर नाही म्हटल्यानंतर इथं नसणार आहे, तर इकडे असेल, इथं असेल पॉईंट, इकडे कुठेतरी असेल. पण तो पॉईंट टँजंट वरती असेल कुठे तर.
ठीक आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे सेगमेंट ओपी परपेंडिक्युलर नाही आहे, तर ओपी समजा इथे आहे, मग इथे असेल, मग ठीक आहे. तर मग परपेंडिक्युलर कोण तर असेलच, कोणतरी परपेंडिक्युलर असेल, तो नाही तर कोण तर असेल, मग हा आहे परपेंडिक्युलर. समजते. आपला पी पॉइंट काय झाला, मग इकडं असेल त्यांच्या आपल्या अझम्पशन नुसार, तर असं झालं पी काय परपेंडिक्युलर नाही आहे, मग इकडे कुठेतरी असेल. मग परपेंडिक्युलर असणारा पॉइंट करूया आपण, समजा त्याला नाव दिलं बी, परपेंडिक्युलर आहे त्याला नाव दिलं आपण बी. आता ह्यो आपण अज्युम केला की हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे. मग आता ते लिहूया, आपण लिहूया की ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम ओ. नाव हेन्स म्हणूया, हेन्स आता परपेंडिक्युलर तर तुमची ओपी नाही आहे, तर मग आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू. पर हेन्स ड्रॉ perpendicular from O to the line L म्हणजेच कोणता सेगमेंट, ड्रॉ ओबी म्हणूया इथं, ओबी परत लावूया, ठीक आहे, परत सांगा. हेन्स ओबी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल, असं लिहिलं तरी चालतंय. हेन्स आता आपली जी लाईन एल आहे त्याला आता आपली ओबी हा परपेंडिक्युलर काढला. आपला ओपीचा विषय आता थोड्या वेळ तर बाजूला ठेवला, कारण ओपी तर आपला परपेंडिक्युलर नाही, मग परपेंडिक्युलर काढू असा आपण कन्स्ट्रक्शन इथं केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक कन्स्ट्रक्शन आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आता काय करायचं आपल्याला, टेक पॉइंट क्यू, टेक पॉइंट क्यू ऑन लाइन L such that BP is equal to BQ. म्हणजे काय हो, तर आता बी आणि पी हे आहे, बी आणि पी आहेत, एवढं डिस्टन्स जे आहे तेवढ्याच मापाचं डिस्टन्स घेऊन इकडं पॉइंट घ्या म्हणतात. पी इकडं पॉइंट घ्या आणि मग तो पण जोडा. जेवढं पी पॉइंट तुमचा लांब आहे तेवढंच तो पॉइंट तिकडे घ्या आणि तो जोडून टाका. म्हणजे सच दॅट बीपी इज इक्वल टू बी क्यू, आणि अँड हा जो क्यू पॉइंट आहे हा कसा असला पाहिजे, पी डॅश बी डॅश क्यू, म्हणजे बी मध्ये असला पाहिजे आणि हे एका लाईन मध्ये असले पाहिजे. हे असा एक पॉइंट घ्यायचा आहे. काय केलं समजलं, पहिल्यांदा पी जो पॉइंट आहे तो आपण म्हणलो की परपेंडिक्युलर नाही आहे, मग परपेंडिक्युलर काढला. परपेंडिक्युलर काढल्यानंतर बीपी जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच बीक्यूचं डिस्टन्स घेऊन ह्या लाईन वरती आपण क्यू पण हा पॉइंट घेतला. आता काय झाले, भरपूर पॉइंट आले आपल्याकडे. तर आता इथं त्रिकोण पण तयार झाले. इकडे एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालाय, इकडे एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालाय. तर त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जाऊया. इन ट्रायंगल कुठले कुठले, ओ बी पी अँड ट्रायंगल ओ बी क्यू. ठीक आहे. आता हे दोन त्रिकोणामध्ये मी आता इथं कॉन्ग्रंट प्रूव्ह करणार आहे. हे दोन त्रिकोण, कॉन्ग्रन्सी, टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्स आपल्याला वापरायचे आहे तिथं. म्हणजे आता हे दोन त्रिकोण कॉन्ग्रंट कसे आहेत हे मला सांगायचं. तर त्यातला एक सेगमेंट मला माहिती आहे ऑलरेडी, मीच तो आता लिहिलेला आहे. बीपी जो आहे तो कॉन्ग्रंट असेल सेगमेंट बीक्यू शी, कारण तो मी कन्स्ट्रक्ट केलेला आहे. याचं रिझन काय, कन्स्ट्रक्टच तसा केलाय, त्याच्यामुळे त्याचं काम झालं. त्याच्यानंतर अँगल ओ बी पी हा जो आहे तो सुद्धा इक्वल असेल, कॉन्ग्रंट असेल अँगल ओ बी क्यू शी, अँगल ओ बी क्यू शी, इच 90. काय आहे तो, इच 90 डिग्री अँगल आहे, म्हणून तो काय झाला. ठीक आहे. आता नेक्स्ट, आता एक कॉमन बाजू आहे कोणती, ओबी. सेगमेंट ओबी ही कॉन्ग्रंट असेल सेगमेंट ओबीशी स्वतःशीच, कारण ती काय आहे, कॉमन आहे म्हणून. समजते. आपण त्या दोन त्रिकोणामध्ये काय प्रूव्ह करतोय, कॉन्ग्रन्सी त्यांची प्रूव्ह करतोय, कॉमन साइड. तर काय होतंय, तर ते दोन त्रिकोण कॉन्ग्रंट होते. आता पहिला त्रिकोण लिहितो व्यवस्थित ओ बी पी, आणि दुसरा त्रिकोण लिहिताना विचार करतो की कशाला काय येणार आहे, बीपी ला बीक्यू आलं पाहिजे आणि ओबी ला ओबीच आलं पाहिजे. म्हणजेच काय येणार आहे दुसरा ट्रायंगल, तर ओ बी
क्यू, हे आपण पाहिलंय कसं कॉन्ग्रन्सी लिहायची. अँगलला अँगल पर्यंत मॅच करायचं बी ला, मग साइड बघायची बीपी ला बी क्यू, तर बीपी ला बी क्यू येईल असं लिहायचं व्यवस्थित. आणि पुढे नाव लिहूया. कोणती टेस्ट वापरली, तर SAS टेस्ट आपण वापरली. समजलं इथपर्यंत? काय काय शंका? आपण काय केलेलं आहे, तर हे दोन त्रिकोण तयार केले असे, आणि ह्या दोन त्रिकोणाला SAS टेस्टनी कॉन्ग्रंट प्रूव्ह केलेलं आहे. आता कॉन्ग्रंट प्रूव्ह केल्यावर नेहमीप्रमाणे आपण काय करतो, ह्यांच्यातले कॉन्ग्रंट बाकीचे जे आहेत ते आपण सांगतो. आता बाकीचे आपल्याला जे माहिती नाहीत करस्पॉन्डिंग साइड्स, ते कुठले कुठले? ओबीचं तर माहिती होतं, बीपीचं पण माहिती होतं, राहिला कुठला? ओपी. तर सेगमेंट ओपी जो आहे, सेगमेंट ओपी हा कॉन्ग्रंट असणार आहे सेगमेंट ओपी ला कोणता आहे इकडं? ओक्यू. सेगमेंट ओक्यू शी कॉन्ग्रंट असणार आहे. कॉन्ग्रंट साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, CSCT म्हणून लिहू शकता. ठीक आहे. आता काय झालं बघा, ओपी आणि ओक्यू सुद्धा इक्वल आला. ओपी आणि ओक्यू सुद्धा इक्वल आला. म्हणजेच काय बघा, आता मजा काय होते बघा थोडीशी इथं, तर ओपी जो आहे तो आपली रेडियस आहे, बट सेगमेंट ओपी जो आहे इज अ रेडियस. आपल्याला माहिती आहे, कारण का, तर आपण पहिल्यांदा सांगितले पी हा काय आहे? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, तिथंच तो सर्कल काढलेला आहे. त्यामुळे ओपी आपली रेडियस आहे. ओपी जर रेडियस असेल तर ओक्यू सुद्धा तुमची रेडियसच असणार आहे, ठीक आहे. ओक्यू सुद्धा काय असणार आहे? रेडियसच असणार आहे, कारण सेम डिस्टन्स आहे. ओपी पण रेडियस असेल तर ओक्यू सुद्धा रेडियस असणार, कारण समान अंतर आहे ना. म्हणून हेन्स सेगमेंट ओक्यू सुद्धा काय असणार आहे? इज अ रेडियस असेल. दोन्ही सुद्धा काय असणार आहेत? रेडियसच असणार आहेत. म्हणजेच जर ओक्यू रेडियस असेल तर तो पॉइंट क्यू जो आहे तो पण सर्कल वरती असला पाहिजे. आता रेडियस असणार म्हटल्यानंतर पॉइंट कुठं असणार आहे? सर्कल वरती असणार आहे. पी जसा रेडियस आहे म्हणून सर्कल वरती आहे, तसा क्यू सुद्धा सर्कल वरतीच असणार आहे. हेन्स द पॉइंट क्यू इज ऑन द सर्कल, तो सुद्धा सर्कल वरतीच असणार आहे. बघा, पण आता काय होते, आता आपण आपल्याला जे सांगितलेलं आहे त्याच्याशी हे कसं कॉन्ट्राडिक्ट होतंय हे बघूया. तर आपल्याला काय सांगतायत, द पॉइंट क्यू आणि पी हे दोन्ही सर्कल वरती आहेत, हे दोन्ही सर्कल वरती आहेत, आणि दोन्ही पण रेडियसच आहेत त्याच्यामुळे, बरोबर. ते दोन्हीही सर्कल वरती असल्यामुळे ते काय झाले, सॉरी रेडियस असल्यामुळे ते सर्कल वरती आहेत. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे, ही लाईन यल जी आहे, ही लाईन यल जी आहे ती काय होते, दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये पी आणि क्यू मध्ये इंटरसेक्ट होते. मग बरोबर आहे, आपल्याला काय होते, मग पी आणि क्यू जर दोन्ही रेडियस असेल, पण आपल्याला काय सांगितलंय, पी आणि यल जी आहे ती एकाच पॉइंट मधून जाते, पी मधून एकाच पॉइंट मधून जाते असं सांगतायत. पण पी आणि क्यू आपल्याला दोन वेगवेगळे पॉइंट सांगितलेत. आता इथं काय आलंय, सेगमेंट पी ओपी आणि ओक्यू हे दोन्ही रेडियस आलेत, त्याच्यामुळे हे दोन्ही पॉइंट जर आपल्याला रेडियस सर्कल वरती घ्यायचे असतील तर आपल्याला सांगितलेली जी लाईन आहे, ही लाईन यल ही एका पॉइंट मधून जाते असं सांगितलंय आपण पी, तर त्याला कॉन्ट्राडिक्ट करते. कारण इथं काय होतंय, तर आपली लाईन यल जी आहे ती सर्कलला दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते. कुठल्या कुठल्या? पी आणि क्यू या दोन पॉइंटला इंटरसेक्ट व्हायला लागली, कारण ते दोन्ही रेडियस आहेत, दोन्ही सर्कल वरती आहेत. त्याच्यामुळे तसं तर चालणार नाही, कारण आपल्याला तर माहिती आहे की ही आपली टँजंट आहे ती एकाच पॉइंट मधनं जाते. हे दोन वेगवेगळे पॉइंट नसू शकतात, कारण नसणारच आहेत, कारण जर ते दोन वेगवेगळे पॉइंट असतील तर काय होईल, ती टँजंटच होणार नाही, ती सेकंड होईल. ती टँजंट होणार नाही, ती काय होईल, हा जो पार्ट आहे तो काय होईल, असे आतमध्ये येईल. ही सर्कल आहे ती आतमध्ये येईल, मग पी आणि क्यू तुम्हाला मिळेल सर्कल वरती, मग तो दोन पॉइंट डिस्टिंक्ट होईल ना. पण असं तर नाहीये, आपल्याला सांगितलेलं आहे की ही जी सर्कल वरती जी लाईन गेलेली आहे ती एकाच पॉइंट मधून गेलेली आहे, पी मधून. त्याच्यामुळे हे आपल्याच लाईनला, आपल्याच गिव्हनला कॉन्ट्राडिक्ट ठरवतंय. समजते कसं कॉन्ट्राडिक्ट ठरवतंय? तर आता काय होते, धिस मीन्स क्यू जर सर्कल वरती असेल, लाईन यल
intersects the circle in two distinct points. Points A and C. सॉरी, पॉइंट्स आपल्यामध्ये कोणते आहेत? P and Q. पण आपल्याला सांगितलेलं आहे बट लाईन यल इज अ टँजंट. तर आपल्याला तर सांगितलंय लाईन यल इज टँजंट आहे, आणि इथं तर आपण प्रूव्ह केलं की ती 2 पॉइंट मधून चालली. आपण इथं प्रूव्ह केलं की 2 पॉइंट मधून चालली, पी आणि क्यू मधून. आता ओ का आपल्याला कसं कळालं ते? तर ओ क्यू आणि ओपी सेम आला ना. सेम आला म्हणजे काय? तर ती रेडियस वरच आहे. एक रेडियस असं दुसरी पण रेडियसच असणार आहे, म्हणजे ते दोन्ही पॉइंट रेडियस वरतीच आहेत. आणि जर त्याच्यातून लाईन जाणार असेल, पी मधून जाणार असेल लाईन, तर ती क्यू मधून पण चालली आहे. म्हणजेच काय? तर त्या दोन्हीही पॉइंट सर्कल वरती असतील तर ती टँजंटच राहणार नाही, ती काय होईल? इंटरसेक्ट करून जाईल, आतनं जाईल, जसं मी तुम्हाला आता दाखवलं तसं जाते. पण ते तर आपल्या स्टेटमेंटशी काय होतंय? कॉन्ट्राडिक्ट ठरवते. म्हणजे आपल्याला तर सांगितलंय की लाईन यल ही टँजंट आहे. मग आपल्याला त्या कॉन्ट्राडिक्ट स्टेटमेंटला आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय सांगितलं पाहिजे? तर आपल्याला सांगितले लाईन यल इज अ टँजंट, हेन्स इट इंटरसेक्ट द सर्कल इन वन पॉइंट. म्हणून काय होते? तर आपलं अझम्पशन जे आहे ते चुकले. हेन्स आवर अझम्पशन is assumption that the line L is not perpendicular to segment OP is wrong. Hence, line L is perpendicular to segment OP is proved. तर अशा प्रकारे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बाय युझिंग इनडायरेक्ट प्रूफ. इनडायरेक्ट प्रूफ थोडंसं हे वेगळं वाटतंय, थोडंसं समजायला किचकट आहे, पण तसं कळू शकतंय. 2-3 प्रयत्नात तुम्हाला समजू शकते. बघा, आपल्याला सुरुवातीला तर काय सांगितलेलं आहे? हे फिक्स आहे की एक लाईन आहे जी एकाच पॉइंट मधून जाते, सर्कलच्या एकाच पॉइंट मधून जाते, हे आपल्याला सांगितले. बघा, सर्कलच्या एकाच पॉइंट मधून जाणारी लाईन आपल्याला सांगितलेली आहे. बट आपण काय केलं? इनडायरेक्ट प्रूफनी जाताना आपण सांगितलं की ठीक आहे, एका पॉइंट मधून जात असेल पी मधून, पण तो पी पॉइंट परपेंडिक्युलर नाही. तो पी पॉइंट जो आहे तो काय, ओपी जो आहे तो परपेंडिक्युलर नाही. मग आपण त्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, ओबी नावाची. परपेंडिक्युलर नाही ना, मग ओबी आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला. मग तसं झाल्यावर काय झालं? तर मला बीपी डिस्टन्स एवढंच बीक्यू डिस्टन्स मिळालं त्या यल वरती, आणि मी तिथं कॉन्ग्रन्सी प्रूव्ह केली. आणि कॉन्ग्रन्सी प्रूव्ह केल्यावर मला काय कळालं? तर ओपी आणि ओक्यू नावाचा अजून एक सेगमेंट असा मिळतोय मला. ओपी एवढाच असा अजून एक सेगमेंट मिळतोय. ह्याचा अर्थ पी जसा लाईन, पी जशी सर्कलवरचा पॉइंट आहे आपण म्हणतोय, तसा तो पण असणार सर्कलवरचा पॉइंट. आणि आपण इथं तर सांगितले की पी डॅश बी डॅश क्यू हे एका लाईन मध्ये आहेत. पी डॅश बी डॅश क्यू एका लाईन मध्ये असतील तर तो कुठे असणार आहे? ते दोन्ही पॉइंट सर्कलवरती असणार. असं झालं. सर्कलवरती म्हणजे कुठं? इंटरसेक्ट होऊन जाणार. ती लाईन जी आहे ती माझी इंटरसेक्ट होऊन जाणार. तर ती माझ्या थेरमला चुकीचं ठरवते, गिव्हनला चुकीचं ठरवते, राईट. ही लाईन इथं नसून मग इथं असणार, जेणेकरून काय होईल? इथं पण पी मिळेल, इथं क्यू मिळेल, आणि मग दोघातून जाईल असा अर्थ होईल त्याचा. पण आपल्याला तर सांगितलंय एकच पॉइंट आहे टच होणारा, दोन नाहीतच आहेत. म्हणून तो जो सेगमेंट आहे तो इथेच असणार पाहिजे, इथेच असणं तो कंपल्सरी आहे. हे आपल्याला याच्यावरून प्रूव्ह करण्यात आलेलं आहे. थोडासा वेगळा थेरम आहे, बट याच्यामध्ये काय शंका असतील तर विचारा. ठीक आहे. ही एक 1 बाय 1 तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा थेरम.
थेरम जे लॉजिक आहे ते थोडंसं वेगळं आहे. पहिल्यासारखं आपले लॉजिक नाही आहे, त्याचं थोडंसं लॉजिक वेगळं आहे, समजायला वेळ लागू शकतो. तर काय शंका असेल तर विचारा त्याच्यामध्ये. त्यामुळे मी पूर्ण लेक्चरभर एकच थेरम घ्यायचं होतं आज. ठीक आहे. कसं आहे, 3-4 स्टेप आहेत. फर्स्ट स्टेप ही की पी जो आहे तो आपल्याला सांगतायत की टँजंट आहे. ही फिक्स आहे की पी ला टँजंट गेलेली आहे, पी मधून टँजंट गेलेली आहे, जसं की इथं. म्हणून तो पॉइंट एकच आहे. दुसऱ्या कुठल्या पॉइंट मधनं ती लाईन गेलेली नाहीये. पण आपण असं अज्युम करतो इनडायरेक्ट प्रूफ मध्ये की तो पी जो आहे तो पी पॉइंट परपेंडिक्युलर नाही आहे, असं अज्युम करतोय. नाही आहे तर मग बी आहे, तो नाही तर दुसरा कोणता असेलच, म्हणून तो ओबी आहे. तर त्याच्यामुळे काय होते, हे दोन त्रिकोण तयार होतात आणि मला अजून एक अशी सेगमेंट मिळते ओपीच्या लेंथ एवढी, ओक्यू. याचा अर्थ काय होतो, ओपी आणि ओक्यू हे एका लाईनवर तर आहेतच, एका लाईनवरती आहेत, राईट, आपण इथे लिहिलेलं आहे एका लाईनवरती आहेतच, प्लस त्यांची लेंथ पण सेम आहे, लेंथ पण सेम आहे, कारण कॉन्ग्रंट ट्रायंगलची साइड असल्यामुळं ओक्यू आणि ओपी लेंथ पण सेम आहे. असं कधी पॉसिबल आहे, असं कधी पॉसिबल आहे, तर ते टँजंटच्या नाही, फक्त सेकंडच्या बाबतीमध्येच पॉसिबल आहे, राईट. तर सेकंड मध्येच असं होऊ शकतं की दोन्ही बाजूला जी रेडियस आहे ती सेम येऊ शकते. या टँजंट मध्ये तसं होणार नाही, कारण टँजंट मध्ये एकाच पॉइंट मधून ती जाते. ठीक आहे. डायग्राम ही काढायची, ही खाली दोन्ही काढायची, हे वरची काढायची काही गरज नाही तशी, पण तुम्ही काढू शकताय. ही दोन्हीपैकी दोन्ही काढल्या तरी चालतील, ही काढली तरी चालेल, हे दोन्ही काढा. कारण यात कसं आहे, यात ऍक्च्युली आपण जे प्रूव्ह करायचं आहे, जे थेरम प्रूव्ह करायचं आहे ती जी आहे आणि ही कन्स्ट्रक्शनची आहे, म्हणून दोन्ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करा. ओके. काय शंका असतील बघा, आज जरा याचा अभ्यास करा. उद्या तुम्हाला याच्यामध्ये काय शंका वाटली तर विचारा. हा, ही पहिली गिवन मध्ये लिहा, ही जी वरची आहे ती गिवन मध्ये, गिवन आणि टू प्रूफ मध्ये लिहायची, आणि प्रूफ मध्ये ही डायग्राम काढायची खालची, प्रूफ मध्ये खालची डायग्राम काढायची. ओके. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याचा कॉन्व्हर्स थेरम बघूया. तर सुरुवातीचा असा हा थेरम बघून तुम्ही घाबरून जायचं काय कारण नाही, पुढचे थेरम खूप सोपे आहेत. हा एकच थेरम असा इनडायरेक्ट मेथडने, बाकीचे सगळे थेरम्स आहेत ते खूप सोपे सोपे थेरम आहेत, त्यामुळे काय तुम्ही काळजी करू नका. ओके. ठीक आहे, चला उद्या नेहमीच्या वेळेत